हे राजा परीक्षित येत आहेत। परीक्षित महाराजा शुकदेवाला वंदना करतायत, नमस्कार करतायत, आपलं सगळं दुःख सांगतायत काय काय झालं, कसं झालं हे सगळं सांगता परीक्षित महाराजांना शुकदेवजी म्हणतात, राजा तुझी भागवत ऐकण्याची इच्छा असेल तर मी सांगायला तयार आहे, फक्त माझी एक अट आहे। कोणती? राजा म्हणून जर तू भागवत ऐकणार असशील तर मी सांगणार नाही। मग तुला जर भागवत ऐकायचं असेल तर राजा म्हणून नाही, एक साधक म्हणून यावं लागेल, त्याशिवाय मी भागवत कथा सांगणार नाही। पुन्हा एक गोष्ट सांगतो, भागवताच्या मंडपामध्ये येत असताना मी कोणीतरी मोठा आहे, मी कोणीतरी आहे हा भाव ठेवून जर कथेत येत असाल तर भागवताची फलप्राप्ती होत नाही। मी एक कृष्ण भक्त आहे, मी एक साधक आहे, हे भावना ठेवून जर आपण कथेच्या मंडपामध्ये येत असाल तर भागवताची कथा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही। शुकदेवांच्या सूचनेनुसार परीक्षित महाराजांनी राजवस्त्राचा त्याग केला आणि एका साधक वस्त्राचा स्वीकार केला आणि त्या अक्षयवटाच्या छायेखाली ओट्यावरती शुकदेवाने बसावं। त्या काळातले व्यासपीठ जे काही माईक सिस्टीम स्टेज वगैरे असं नव्हतं, झाडाच्या त्या वटवृक्षाखाली एक छोटासा ओटा केलेला असायचा, त्या ओट्यावरती कथाकाराने बसायचं आणि खालच्या बाजूला सर्व श्रोते मंडळींनी बसायचं। सर्व श्रोते मंडळींच्या समवेत आता शुकदेवाने राजा परीक्षितीला भागवत सांगायला सुरुवात केला आणि भागवत सांगायच्या सुरुवातीला इथे भागवताचा प्रथम स्कंद पूर्णविराम होतो आहे। अशा एकूण 12 स्कंदाची चर्चा आपल्याला करायची आहे। भागवताच्या प्रथम स्कंदाला पूर्णविराम, शुकदेवजी भागवत सांगतायत, राजा परीक्षिती भागवत ऐकतायत। ऐकत असतानाचा नियम असा होता की शुकदेव ज्या वेळेला भागवत कथा सांगायची त्यावेळेला शुकदेवजी व्यासपीठावर येण्याच्या अगोदर परीक्षित महाराज अगोदर जाग्यावर येऊन बसायचे। कळलं ना? म्हणजे शुकदेव सांगणारा कथाकार व्यासपीठावर येण्याच्या अगोदर ऐकणाऱ्यांनी आलं पाहिजे। कळलं का नाही तुम्हाला? आपलं कसं आहे, सवडीनं घरचे काम उरकले की यायचे आणि आल्यावर पुन्हा आणखीन पुढे येऊन बसायचं, पुन्हा हळदी कुंकू चालत राहते। पण लक्षात ठेवा, नियम असा आहे, मी कथाकार आहे म्हणून बोलत नाही, कुणी असू द्या, शक्यतो कथाकार येण्याच्या अगोदर आपण मंडपामध्ये बसलं पाहिजे। तो कथाकार आल्यानंतर त्यांचं उठून स्वागत केलं पाहिजे, हा नियम आहे। मी आहे, माझं स्वागत करा, आम्हाला कोण विचारतो? आम्ही कथाकार आहोत म्हणून आम्हाला विचारताय। कुणी असू द्या, कथाकार म्हणतात येऊन व्यासपीठावर बसण्याच्या अगोदर श्रोत्यांनी आलं पाहिजे, हा भागवताचा नियम आहे। आता जाऊ द्या, मी काल परवा काही सांगितलं नव्हतं, आता आज सांगितलंय, उद्या किती फरक पडतो बघू। उद्याची कथा आपण ज्या वेळेला सुरुवात करतो, मी सांगत असतो, काही काय माणसं काल मला आरतीच्या वेळेला हे सगळं मंडप भरलेला दिसला, मी जरा खुश झालो, जरा बरं वाटलं, छटाकभर वजन वाढलं माझं, लोक भरपूर वाटले। मी सुरुवातीला बघितलं पुन्हा कमी दिसले, मग माझ्या लक्षात आलं की कालचे लोक कथेला नव्हते, फक्त पंक्तीला आले होते। म्हणून माझी विनंती आहे, चला कथा सुरू होण्याच्या आत आलं पाहिजे, नुसतं आलं नाही पाहिजे। जिथे कथा होते ना तो मंडप आपण साफ केला पाहिजे। आपल्याकडे असं झालंय, एखादा माणूस जर मंडप साफ करत असेल तर त्यानेच साफ करावा, हा काही नियम आहे का? तुम्ही आम्ही सर्वांनी हा मंडप साफ करणं हे आमचं कर्तव्य। स्वच्छता हा मूल मंत्र आम्ही संप्रदायाने स्वीकारला पाहिजे। पुन्हा एक गोष्ट, आमच्या माता माऊलीवर टीका करत नाही, मला तुम्हाला विरोध करायचा नाही, पण आपल्याला सवय असते, कुठं बी देव दिसला की कुंकू टाकायचं अंगावर। तुम्ही कुंकू लावताना अर्धा तास कोरत बसता, ते कुंकू लावता नाकावर पडलं तर रुमालाने पुसून घेता, आणि माझ्या देवाच्या अंगावर नाका डोळ्यामध्ये कुंकू गेलेलं कसं चालेल? तुम्हाला लावायचं नाही कुंकू, तिलक लावायचं ना, लावताना सुद्धा देवाला असं जसं आपण कोरून लावतो ना, असं कम्प्लीट। आता तर कोरणं बी बंद झालं, टिकली तर टिकली, नाही तर हुकली, बरोबर आहे। ते टिकली वाकडी तिकडे झाली जमते का? अशी गोल पाहिजे की नाही? आपल्याला जर एवढं चांगलं चालतं तर देवाला कसं चालेल? आम्ही पाहतो पंढरपूरला सुद्धा आपण पाहतो, कुठेही चालता ते 2 रुपये छटाकभर पेढे घ्यायचे, झालं देवाच्या तोंडात। जमेल का? कुठेतरी लक्षात ठेवा। आणि हे आपल्या महाराष्ट्रातच आहे। तुम्ही जर महाराष्ट्र सोडून जर बाहेर गेलात ना, तुम्ही वृंदावनला, द्वारकेला किंवा बाकीच्या ठिकाणी गेलात ना, देवापासून अंतर लांब आहे दर्शनाचं। तिकडचे लोक फुलंही टाकू देत नाहीत आणि हळदी कुंकू टाकू देत नाहीत। या देवाला सुंदर सजवलेलं असते, फुलांनी म्हणा ते सगळं, आणि फक्त लांबून डोळे भरून देवाला पहा, नमस्कार करा आणि पुढे चला। माझी विनंती आहे बरं का, जोपर्यंत आपल्याला देव वाटत नाही तोपर्यंत त्याला कितीही कुंकू वाहिलं तरी त्याला काही अर्थ नाही।
भाव असा असावा. आणि आणखीन पाहतोय कधी कधी आपण कुठेही अशी साखर टाकतो, पेढा ठेवतो आणि पेढा ठेवला की तिथे मुंगे येतात. झाला कथाकार परेशान, मुंगे चौचो. असं नाही, कुठेतरी या गोष्टीची आपण पथ्य पाळली पाहिजे. देवाला खाऊ घालायचं ना महाराज, फार प्रेम आहे हो. मी एका ठिकाणी गेलो होतो, मोठा बंगला बांधला होता एका माणसाने, प्रामाणिकपणे गोष्ट सांगतो. त्यांनी सगळ्या रूम पाहिल्या होत्या. मी अनेक घरचे देवघर पाहिले, पण त्या माणसाने त्या देवघरातल्या देवाला पंखा लावला होता. पंखा लावला होता कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्हाला गरमी होते. इमानदारीने सांगा, आपल्या देवाला पंखा आहे? बरं, देवाला कधी अशी गरमी व्हायला लागली म्हणून असं 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 हवा तरी घातले का? तुम्हाला माहिती आहे, पंढरपुरामध्ये सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये माझ्या पांडुरंगाला दररोज चंदनाची उटी लावतात. का उटी लावतात? देवाला गरमी होऊ नये, देवाला उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून उटी लावता. हा भाव महत्वाचा. भाव जोपर्यंत देवाच्या मूर्तीतला देव आम्हाला देव वाटत नाही तोपर्यंत त्या मूर्तीचं दर्शन करूनही उपयोग नाही. देवाच्या मूर्तीला जर मूर्ती समजत असाल, आणखी पुढे सांगतोय का, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीला जेव्हा आंघोळ घालतात ना, आंघोळ घालताना एका पुजाऱ्याने आंघोळ घालताना दुसऱ्याने सांगितलं होतं, अरे आंघोळ घालताना तुझ्या बोटातली अंगठी जरा काढून ठेव, ती अंगठी माझ्या देवाला होतील रे. माझा देव एवढा नाजूक आहे, एवढा नाजूक आहे. सांगू तुम्हाला, माहित आहे तो कानोपात्र्याचा प्रसंग आपल्याला. देवाच्या पायाला असा असा खड्डा आहे, माहिती आहे तुम्हाला? ते देवाच्या पायाला खड्डा आहे. कोणत्या पायाला आहे? डाव्या का उजव्या? आता जाऊन बघून या, पुढच्या वर्षी मला सांगा. देवाच्या पायाला खड्डा आहे. देव एवढा नाजूक आहे की असे पाय त्याच्या हाताचे बोट त्याच्या पायामध्ये बुडावे, एवढा नाजूक देव आहे मायबाप. हा भाव जोपर्यंत आपला तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला भगवत कृपा कधीच होत नाही. म्हणून मी कोणीतरी आहे या भावनेने येण्यापेक्षा मी एक देवाचा साधक आहे या भावनेने कथेत आलं पाहिजे. हा कथेचा मंडप साफ केला पाहिजे. मला छान आनंद वाटला. कोण करते मला माहीत नाही, पण कथेला येण्याच्या अगोदर हे मंडप, ही सगळी जागा कोणीतरी आहेच ना, आपल्यापैकीच आहे. कदाचित मला त्यांचं नाव घेता येत नसेल, पण नक्कीच तो माणूस पुण्यवान आहे. हे सगळं खराट्याने मंडप साफ करणं काय, हे सगळं साफ करणं, स्वच्छता हा मूलमंत्र आम्ही सांभाळला पाहिजे. परीक्षित महाराजांनी, एवढा मोठा राजा आहे, पण एवढा मोठा राजा असताना सुद्धा तो कथेचा मंडप साफ करावा. आणि परीक्षित महाराजांनी गुरुदेवाला वंदना करावी, नमस्कार करावा. परीक्षित महाराज गुरुदेवाला विनंती करतात, हे गुरुजी, मला तुम्ही आता भागवताची कथा सांगा. शुकदेवजी आता राजा परीक्षितेला भागवताची कथा सांगतायत. तर परीक्षित महाराजांना शुकदेवजी विनंती करतात, राजा, भागवताची कथा सांगण्याच्या अगोदर आपल्या अंतःकरणातले सगळे दोष आपण घालवले पाहिजे आणि सगळे दोष घालवण्याकरता आपण थोडंसं भजन केलं पाहिजे. परीक्षित महाराजांना थोडंसं भजन करायला लावलं. आपणही 2 मिनिट सर्वांनी संकीर्तन करूया आणि नंतर भागवताच्या कथेला सुरुवात करूया. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे.
राधे राधे. बहुत अच्छा. शुकदेवजी आता राजा परीक्षितीला भागवत कथा सांगतायत आणि आता भागवत कथा ऐकत असताना शुकदेवजी भागवत कथा सांगतायत. परीक्षित महाराज भागवत कथा ऐकतायत आणि सर्वात पहिल्यांदा शुकदेवाने राजा परीक्षितीला कथा सांगितली ती सृष्टी उत्पत्तीची. भगवान परमात्माने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करत असताना अगोदर पंच तन्मात्रा जन्माला आल्या, तदनंतर पंच महाभूत निर्माण झाली. पंच महाभूत पंच तन्मात्रा ही सगळी जड तत्व होती म्हणून चेतन स्वरूप आत्मा प्रविष्ट केला. कालांतराने वडू आणि शत्रुपाचा जन्म झाला आणि म्हणू आणि शत्रुपाने या सृष्टीचा विस्तार केला. सर्वात पहिल्यांदा दोन प्रकारची सृष्टी निर्माण झाली. एक आहे प्रकृत सृष्टी आणि दुसरी आहे वैकृत सृष्टी. त्या अगोदर पिंड निर्माण झालं. एक आहे समष्टी रूप पिंड, दुसरा आहे व्याष्टी रूप पिंड. त्यानंतर अहंकार जन्माला आला. तो अहंकार तीन प्रकारचा आहे, वैकारिक अहंकार, तेजस अहंकार आणि तामस अहंकार. सृष्टी निर्मिती होत असताना 10 प्रकारच्या सृष्टी निर्माण झाली. त्याचे दोन प्रकार आहेत, प्रकृत सृष्टी आणि वैकृत सृष्टी. प्रकृत सृष्टीचे एकूण 6 प्रकार आहेत, वैकृत सृष्टीचे एकूण 4 प्रकार आहेत. कोणती कोणती सृष्टी निर्माण केली? सर्वात अगोदर निर्माण झाली ती देवसृष्टी, नंतर निर्माण झाली भूत सर्गा तन्मात्रा सृष्टी, त्यानंतर निर्माण झाली वृक्ष सृष्टी, वेली सृष्टी, प्राणी सृष्टी आणि सर्वात शेवटी निर्माण झाली ती मनुष्य सृष्टी. म्हणजे माणसाच्या अगोदर भगवान परमात्माने प्राण्यांची सृष्टी निर्माण केली आणि प्राण्यांच्या सृष्टीनंतर माणसाची सृष्टी निर्माण झाली. बरोबर आहे. प्राण्यांची सृष्टी अगोदर, माणसाची सृष्टी नंतर. माझ्यासमोर बसलेले लहान लहान मुलांना प्रश्न आहे, बाळांनो मला प्राण्यांची नावं सांगा बरं, 1-2 प्राण्यांची नावं सांगा. कोण म्हणलं कावळा? कावळा प्राणी आहे? हा सांगा, प्राण्यांची नावं सांगा. हा वाघ. बरं आणखीन बोला बोला, सगळे बोला, लहान लहान मुलं बोला. हा सिंह, हत्ती, लांडगा. बरं आणखीन हा घोडा. बरं ठीक आहे, हे झाले जंगलातले प्राणी. आता आपल्या गावाच्या आसपासले प्राणी सांगा, गावाच्या आसपास. हां बोला बोला. कुत्रा, आणखी मांजर. बरं प्राणी कशाला म्हणतात बरं? हे प्राणी आता जे तुम्ही नावं सांगितले ना, कुत्रे मांजर, हे प्राणी असे कधी भागवताला येतात का? बोला. अरे बोला ना, प्राणी भागवताला येतात का? अरे जनावर, बरोबर आहे, जनावरच म्हणतात ना प्राणी, कुत्रे मांजर वगैरे हे भागवताला येतात का? अरे बोला ना. हां प्राणी कीर्तनाला येतात का? प्राणी देवाकडे येतात का? बोला ना बोला ना. हे कुत्रे मांजर हे कीर्तनाला येतात का? कुत्रे मांजर कधी पंढरपूरला जातात का? बोला बोला बोला. जातात का? कुत्रे मांजर कधी माळ घालतात का? बोला. म्हणजे पंढरपूरला जात नाहीत, भजनाकडे येत नाहीत, कीर्तनाला येत नाहीत, गळ्यात माळ घालत नाहीत, ते कोण? हा मी नाही म्हणलो बा, तुमचेच लेकर म्हणाले. असं म्हणतात बुवा प्राणी. प्राणी बघा तुम्ही, प्राणी तयार केले भगवान परमात्म्याने, ते पण त्या प्राण्यांच्या पाठीचा कणा हा आडवा आहे. कुत्रा पाठीचा कणा आडवा आहे, बैल घ्या पाठीचा कणा आडवा आहे, म्हैस घ्या पाठीचा कणा आडवा आहे. मग देवाने त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलं, सुधारणा केली आणि आडवा पाठीचा कणा सरळ केला. आणि सरळ पाठीचा कणा तयार असणार, पाठीचा कणा असणारे प्राणी तयार झाला. त्या प्राण्याचं नाव आहे मनुष्य प्राणी. माझ्याकडे लक्ष द्या. जनावर किंवा प्राणी दिसायला आडवे, फार सुंदर वाक्य आहे, थोडं लक्ष द्या बरं. जनावर दिसायला आडवे आहेत, चालायलाही आडवे आहेत, पण वागायला बोला सरळ आहेत. माणसं दिसायला सरळ आहेत, पण वागायला बोला 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 आडवे आहेत. आणखी पुढे बोलू का? प्राणी आडवे असून सरळ वागतात, आपण माणसं सरळ आहोत. का सरळ वागू नये? कुठंही आडवेच, कुठंही आडवे. सत्याला आडवे, रस्त्याला आडवे, पाण्याला आडवे, कुठंही आडवं आडवे कुठपर्यंत करायचे आपल्याला? म्हणून माझी विनंती आहे, अरे आडवे असणारे प्राणी जर सरळ वागत असतील तर आपण सरळ माणसं आहोत. माणसाने सरळ वागलं पाहिजे. आणि पुढचं वाक्य आहे का, ज्या दिवशी सरळ दिसणारी माणसं सरळ वागायला लागतील त्या दिवशी आमच्या कथा आणि कीर्तन बंद झाले तरी चालतील. माणसं एवढी सज्जन वागायला लागली, सरळ वागायला लागली तर कोणाला कथा सांगायची आहे? म्हणून आपण सरळ दिसणारा प्राणी आहोत, आपण सरळ वागलं पाहिजे. सर्वात शेवटची सृष्टी निर्माण झाली ती म्हणजे प्राण्यांची सृष्टी निर्माण झाली.
सृष्टी उत्पत्तीच्या कथेला शुकदेवजी पूर्णविराम देत आहेत आणि मग शुकदेवजींना राजा परीक्षेने प्रश्न विचारतायत, हे भगवान, आपण मला भगवान परमात्म्याच्या अनेक अवताराच्या कथा सांगा. तसं पाहिलं तर संतांचे अवतार, देवाचे अवतार किती आहेत संतांनी त्याचं वर्णन केलं आहे. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. देवाचे अनेक अवतार आहेत, पण भागवत शास्त्राच्या आधारानुसार एकूण देवाचे अवतार आहे 24. त्या 24 अवताराची विभागणी आहे. काही अंश अवतार, काही आवेश अवतार, काही कला अवतार, काही पूर्ण अवतार, काही परिपूर्ण अवतार. या 24 अवतारापैकी एकच आवेश अवतार झाला आणि तो आवेश अवतार झालेला भगवान आपल्या मंदिरात विराजमान आहे. आवेश अवतार नरसिंहाचा अवतार आहे, अंश अवतार मत्स्य अवतार आहे, पूर्ण अवतार रामाचा अवतार आहे आणि परिपूर्णोत्तम अवतार हा भगवान कृष्ण परमात्म्याचा आहे. शुकदेवजी राजा परीक्षितेला 24 अवताराच्या कथा सांगतात. एतन्नावताराणां विधानं बीजमव्ययम् यस्यांशांशेन सृजते देवतीर्नारायणः. 24 अवतारापैकी पहिला अवतार झाला तो म्हणजे नारायणाचा. भगवंताच्या पुरुष स्वरूप नारायणाचा जो अवतार आहे त्याला पहिला अवतार असं म्हणतायत. त्यानंतर भगवान परमात्म्याचा दुसरा अवतार झाला द्वितीयम तो भवायास्य रसातलगता महिम. रसातळाला गेलेली पृथ्वी वर काढण्याकरता भगवान परमात्म्याचा दुसरा अवतार झाला. त्या अवताराचं नाव आहे वराह अवतार. त्यानंतर तिसरा अवतार कोणता झाला? नारदांच्या रूपाने तिसरा अवतार झाला. तृतीय मृषी सर्गंच देवर्षी सत्वदेवच. तिसरा अवतार जो आहे तो महर्षी नारदांचा मानला जातो. त्यानंतर जो अवतार आहे चौथा अवतार तो आहे नरनारायणाचा अवतार आहे. पाचवा अवतार आहे तो कपिल रूपांचा अवतार आहे. मी कपिल अवताराची कथा पुढे निरूपण करणार आहे. मनु आणि शत्रुपा यांच्या पोटी जन्माला आलेले कपिल भगवान हा झाला भगवान परमात्म्याचा पाचवा अवतार. मग या कपिल भगवंतांनी जिथे आपलं अवतार कार्य संपवलं ते ठिकाण गंगासागर आहे. ती चर्चा मला पुढे तिसऱ्या स्कंदामध्ये करायची. त्यानंतर सहावा अवतार झाला तो म्हणजे अत्री ऋषी आणि अनसूयेच्या पोटी जन्माला आलेला जो अवतार आहे तो आहे दत्तात्रय अवतार. हे अत्री ऋषी आणि अनसूया माता कोण आहे? अनसूया ही कर्दम ऋषी आणि माता देवहूतीला ज्या 9 कन्या झाल्या होत्या त्या 9 कन्यापैकी 5व्या क्रमांकाची कन्या तिचं नाव होतं अनसूया आणि त्या अनसूयेचा विवाह अत्री ऋषी सोबत झाला होता आणि अत्री आणि अनसूया यांच्या पोटी भगवान दत्तात्रयाचा 6वा अवतार झाला. शुकदेवजी राजा परीक्षितेला सांगतात पुढे, ऐक राजा, 7व्या वेळेला ऋषी प्रजापतीच्या आकुती नामक पत्नीपासून यज्ञ रूपाने अवतार धारण केला. हा आहे आपला भगवान परमात्म्याचा 7वा अवतार. त्यानंतर भगवान परमात्म्याचा जो अवतार झाला तो आहे ऋषभदेवांचा 8वा अवतार आहे. त्यानंतर भगवान परमात्मा जो 9वा अवतार झाला तो आहे पृथु अवतार. पृथु अवताराच्या नंतर भगवान परमात्मा जो 10वा अवतार झाला तो मत्स्य अवतार आहे. सृष्टी प्रलयाच्या वेळेला त्या मत्स्याला ते पृथ्वी वाचवली कथा आपल्याला सगळं ज्ञात आहे. त्यानंतर 11वा जो अवतार आहे तो कच्छ अवतार, ज्याला आपण कासवाचा अवतार म्हणतो, तो 11वा अवतार आहे. त्यानंतर 12वा जो अवतार आहे तो भगवान धन्वंतरीचा अवतार आहे. देव आणि दानवांचं ते समुद्र मंथन झालं, त्याच्या 14 रत्न निघाले आणि 14 रत्नाच्या नंतर शेवटचं जे रत्न आहे ते अमृत कुंभ घेऊन धन्वंतरी भगवान प्रगट झाले. हा झाला भगवान परमात्म्याचा पुढचा अवतार. आणि त्या निघालेला जो अमृत कुंभ आहे तो दैवत राक्षसांच्या हातात गेला आणि राक्षसांना अमृत द्यावं तर राक्षस अमर होतील म्हणून राक्षसांच्या हातातला तो अमृत कुंभ घेण्याकरता किंवा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भगवान परमात्म्याचा एक अवतार झाला. तो अवतार आहे मोहिनी अवतार. म्हणजे भगवान परमात्म्याने मोहिनीच्या अवतारामध्ये आले आणि राक्षसांना वेड लावला आणि तो मग अमृतापासून राक्षसांना दूर ठेवलं. हा झाला भगवान परमात्म्याचा 13वा अवतार. त्यानंतर 14व्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्यकशिपूचा वध केला. हा झाला नरसिंह भगवंताचा अवतार. त्यानंतर जो अवतार येतो आहे तो 15वा अवतार. भगवान श्री बळीच्या दरबारामध्ये छोट्याशा बालवेशामध्ये प्रकट झालेला जो अवतार आहे तो वामन अवतार. त्यानंतर भगवान परमात्म्याचा अवतार झाला तो परशुराम अवतार. परशुरामाने काय केलं, कोणती ख्याती केली आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर परशुरामाच्या अवताराच्या नंतर पराशर ऋषीपासून सत्यवतीच्या ठिकाणी व्यास रूपाने भगवान परमात्मा अवतार झाले. त्यानंतर भगवान परमात्म्याचा अवतार झाला तो म्हणजे राम अवतार आणि राम अवतारानंतर भगवान परमात्म्याचा अवतार झाला तो म्हणजे कृष्ण अवतार.
तसं पाहिलं तर बलराम हा सुद्धा एक अवतार मानला जातो, कृष्ण अवतार हा सुद्धा एक अवतार मानला जातो. त्यानंतर बुद्ध अवतार, कल्की अवतार आदी करून हे 24 अवतार या मृत्यूलोकामध्ये होणार आहेत. ही कथा शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतायत. अशा अनेक अवताराच्या कथा सांगता सांगता परीक्षित महाराज गुरुदेवांना प्रश्न विचारतात, गुरुजी आपण अनेक कथा मला सांगतात, अनेक अवतार सांगतायत, पण या सर्व अवतारांच्या कथा मला थोड्याशा विस्ताराने सांगा. असं म्हणून इथे भागवताच्या मला असं वाटतं 3ऱ्या अध्यायाला पूर्णविराम होतो आहे. इथे श्रीमद भागवत महापुराणे परमहंस्यासहिताय प्रथमस्कंधे नैमिषोपाख्याने तृतीयोध्यायः. हळूहळू आपण पुढच्या संध्याकाळी प्रवेश करत असताना शुकदेवजी राजा परीक्षितला एक एक कथा सांगतायत. परीक्षित महाराज गुरुदेवांना विनंती करतात, हे गुरुजी आपण मला अवताराच्या कथा सांगितल्या, पण नारदांची कथा काही सांगितली नाही. 2 मिनिटांमध्ये नारदांच्या कथेचा थोडासा स्पर्श करतो आणि पुढे चालतो. काही ऋषी मुलींचं आगमन नारदांच्या घरी पूर्वजन्मामध्ये होत आहे. काही दिवस त्या साधू संतांची सेवा त्या छोट्या बालकाला होते आहे. कालांतराने आईचं देहावसान होत आहे. नारद महर्षींना त्या साधू संतांचा सहवास घडला आणि त्याचा परिणाम पुढच्या जन्मामध्ये नारदांना एवढं मोठं काम करण्याची संधी मिळाली. साधूंच्या सेवेचा, साधूंच्या संघाचा परिणाम नारद महर्षींना एवढा मोठापणा मिळाला. अशा अनेक कथा सांगता सांगता शुकदेवजी राजा परीक्षितीला विनंती करतात, राजा एक एक कथा तुला ऐकायच्या आहेत ना? विस्ताराने कथा मी तुला सांगणार आहे, बाकीच्या कथा मी तुला नंतर सांगेन. त्या अगोदर भागवतामध्ये एक भगवान शंकरजी आणि त्यांचे सासरी बुवा राजा दक्ष प्रजापती यांचा थोडासा वादाचाही कथाभाग येतो आहे. तो कथाभाग सांगून मला पुढे चालायचा आहे. हरिद्वारचे राजे आहेत दक्ष प्रजापती. आपल्याला माहिती आहे हरिद्वार ही काय भूमी आहे. जेव्हा भगवान शिवजी किंवा या शराचरामध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर या मृत्यू लोकातला देवाचा पहिला पाऊल ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाचं नाव आहे हरकी पौडी. आणि जिथे देवाचा पहिला पाऊल पडला ती भूमी आहे हरिद्वार. आणि या हरिद्वारचे राजे होते दक्ष प्रजापती. आणि या दक्ष प्रजापतीने एकदा सुंदर अशा यज्ञाचं आयोजन केलं. यज्ञाचं आयोजन केल्याच्या नंतर सर्व देवदेवता उपस्थित आहेत. त्यासोबतच आपली जी कन्या आहे तिचं नाव आहे सती. ती सती सुद्धा आपल्या पती समवेत अर्थात महादेवा समवेत त्या धर्मसभेमध्ये उपस्थित आहे. व्यासपीठावर दक्ष प्रजापतीचं आगमन झाल्यानंतर समोरचे सर्व देव जाग्यावर उठून उभे राहिले, पण महादेव स्वतःच्या भजनामध्ये मग्न होते, ते काही उठले नाही. दक्ष प्रजापतीचा असा गैरसमज झाला की जावयाने माझा जाणून बुजून अपमान केला. दक्ष प्रजापतीने महादेवाची निंदा करायला सुरुवात केली. निंदा करत असताना काय काय निंदा केली? मसलवाट्यात राहतो, गळ्यात साप लटकवतो, घर नाही, दार नाही, तरी सुद्धा एवढा अहंकार कशाला? एवढे 4 वाक्य बस. मी महादेवाच्या निंदेचे बरेच श्लोक भागवतात आहेत, तर ते मी सांगत नाही. याचं कारण आहे सांगता सांगता महादेवाची निंदा करण्याचं पाप आपल्या वाणीतून कशाला घडावं. म्हणजे या ज्या गोष्टी असतात ना, या गोष्टी थोडक्यात सांगून पुढे चालतोय. अनेक पद्धतीने शंकराची निंदा केली तरी सुद्धा भगवान शंकरजी शांत आहेत. लक्ष द्या, भांडणारा दक्ष प्रजापती आहे आणि ऐकणारा महादेव आहे. ऐकताना तुम्ही जागे आहे? मोठ्या मोठ्याने बोलणारा, भांडणारा, शिव्या देणारा दक्ष प्रजापती आहे, पण शांतपणे ऐकून घेणारा कोण आहे? बोला. नुसता देव नाही, महादेव आहे. आता बोला, दक्ष प्रजापती मोठा का महादेव मोठा? हा, महादेव मोठा. आणखी पुढे बोलू का? भांडणारा मोठा का ऐकून घेणारा मोठा? कळलं ना तुम्हाला? भांडणारा माणूस कधी मोठा नसतो. भांडणारा मोठ्या मोठ्याने बोलत असतो, त्याला असं वाटतं की मला माझी ताकद दाखवायची. पण लक्षात ठेवा, मोठ्याने भांडणारा माणूस कधीच मोठा नसतो. विनाकारण वाद नको, पण शांतपणे ऐकून घेणारा माणूस हा मोठा असतो. सासरा मोठ्या मोठ्याने बोलतोय, नाही त्या शब्दाचा उपयोग करतोय, पण महादेव मात्र शांत आहे. पुन्हा एक गोष्ट सांगतो, भांडणाऱ्या माणसापेक्षा शांत राहणारी माणसं ही मोठी असतात. आपल्या जीवनामध्ये भांडण टाळा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. महादेवजी आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. महादेवजी परत आले. अपमान झाला होता, परत आले. दक्ष प्रजापती आणि सासरे आणि जावयाचा हा जो वाद सगळीकडे चर्चा व्हायला लागली. दक्ष प्रजापतीने ठरवलं की पहिल्या वेळेला महादेवाने माझा अपमान केला, दुसऱ्या वेळेला पुन्हा एकदा यज्ञाचं आयोजन केलं, आणि यावेळेला मात्र सैनिकांना सांगितलं निमंत्रण कैलासात द्यायचं नाही, महादेवाला निमंत्रण द्यायचं नाही. बाकी सगळीकडे निरोप द्या आणि सर्वांना सांगा येताना मुद्दाम महादेवाच्या गावातून विमान आणा.
निरोप दिला नाही आणि सांगितलं सगळ्यांना, का कळलं पाहिजे ना कार्यक्रम आहे. अशी अनेक विमानं जेव्हा आकाश मार्गाने दक्ष प्रजापतीच्या यज्ञासाठी जात आहेत, खाली सती माता फुलं तोडत होती, फळं तोडत होती. आकाशातून देवताने पाहिलं उद्या कार्यक्रम आहे आणि बापाच्या घरी कार्यक्रम असताना मुलगी जर इथंच असेल तर आपली तारीख तर चुकली नाही, आपली वेळ तर चुकली नाही, असा विचार करता करता त्या एका देवतेने विमान खाली उतरवलं. लक्ष द्या, विमान खाली उतरवलं आणि सतीला विचारलं, सती काय देवा तुम्हाला माहित नाही काय, तुमच्या वडिलांच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आणि तुम्ही इथंच. सतीच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. सतीने आपल्या बापाची वकालत केली आणि त्या देवतांना काय म्हणली माहितीये का, माझ्या वडिलांचं जीवन जरा व्यस्त आहे, माझ्या बाबांना वेळ नसतो, माझे बाबा अगोदर निरोप देत नाहीत, मूळ पत्रिका आणि घ्यायला येणारा मुराळी सोबतच पाठवतायत, संध्याकाळी माझा मुराळी येणार आहे, मी येते, चला पुढे. हे बोलू आपल्याला. मुलगी ही दोन बाजूची वकील असते. सासरला आलं की मायबापाची वकालत करते आणि माहेरला आलं की आपल्या बालकाची वकालत करते. बघा तुम्ही, बापाने जर व्यवस्थित लग्न वगैरे नाही करून दिलं, काही कमी जास्त झालं तर नवरा भांडत राहतो. काय लग्न केलं, मंडप चांगला नव्हता, मट्टा पातळ होता, जेवायला चांगलं नव्हतं. त्यावेळेला मुलगी आपल्या मालकाला आपल्या बापाची बाजू वाटते, नाही हो मालक, माझ्या बापाला खूप हौस होती, एकुलती एक आहे मुलगी, खूप स्वप्न पाहिली होती माझ्या बापाने लग्नाची हो, पण काय सांगा मागच्या 2 वर्षापासून शेती डबघाईला आली, कारखान्याने ऊस नेला नाही, माझा बाप दारिद्र्यामध्ये होता, पैसा नव्हता, म्हणून माझ्या वडिलांकडनं थोडीशी कमी जास्त झालं असेल, बरं माझ्या बापाला असा दोष देऊ नका. सासरला गेलं की बापाची बाजू मांडते आणि लग्नामध्ये नवरदेवाने त्याच्या मित्रमंडळीच्या सोबत जर काही गोंधळ केला असेल तर माहेरची माणसं म्हणतात, काय तुझा नवरा, काय तुझी माणसं. माहेरला आल्यावर तीच मुलगी आपल्या नवऱ्याची वकालत करते, नाही हो बाबा माझा पती चांगला आहे हो, सोबतची जरा मित्रमंडळी व्यवस्थित नव्हती म्हणून गोंधळ झाला, काही बोलले असतील तर मी माफी मागते. मुलगी जेव्हा माहेरला येते तेव्हा सासरची वकालत करत असते आणि सासरला जेव्हा जाते तेव्हा माहेरची. दोन्हीकडच्या बाजू तिला मांडायच्या असतात. सती माता आपल्या बापाचं कधी उघड पडू देत नाहीये. देवतांना सांगायला लागली, माझ्या वडिलांना थोडासा वेळ कमी असतो, चला पुढे. सतीच्या लक्षात आलं की वडिलांकडे कार्यक्रम आहे. पुन्हा एक गोष्ट सांगू का, मागणीचा सप्ताह सुरू झाला, त्या गावातल्या प्रत्येक लेकीला अपेक्षा असते, माझ्या बापाचा फोन येईल, माझ्या आईचा फोन येईल, माझ्या दादाचा फोन येईल, वाट पाहता राहतात मला जे लेकी. त्यांची अपेक्षा असते एखाद्या वेळेला दिवाळीला नाही आलं तरी चालेल, पण नरसिंहाच्या कार्यक्रमाला सप्ताहाला मात्र येणार. प्रत्येक मुलगी आपल्या बापाच्या निमंत्रणाची वाट पाहतात. एक सांगेन आपल्याला, असेल तुमच्या व्यवहारातला वाद तुमच्या जावयासोबत, त्या वादामध्ये तुम्ही तुमच्या मुलीला मात्र घेऊ नका. ही गोष्ट कळाली, बापाकडे कार्यक्रम आहे पण मुलीला निमंत्रण नाही. सती माता भगवान शिवजीकडे येत आहेत आणि भगवान शिवजींना म्हणतायत, प्रभू तुम्हाला कल्पना आहे का, काय सती, माझ्या वडिलांकडे पुन्हा एकदा यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. महादेव सांगतायत, मग नाही, मग आपण काय घरची माणसं, जवळची माणसं, कमी जास्त राहिला असेल, एखाद्या वेळेला मूळ पत्रिका विसरली असेल, निमंत्रण नसेल, घरच्या माणसाला बोलवायची काय गरज आहे, चला ना आपण जाऊया. भगवान शिवजी म्हणायला लागले सतीला, हे बघ सती, चाहे जवळचा असू द्या अगर लांबचा असू द्या, ज्या ठिकाणी, ज्या कार्यक्रमात, ज्या घरामध्ये आपला अपमान होतो, जिथे आपली कदर नाही, जिथे आपला सन्मान नाही, त्या घरी पुन्हा कधी जायचं नाही. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं, उस घर पर जाना ना चाहिए.
प्यारा हो उस सिर पे चढ़ाना ना चाहिए। चाहे बेटा कितना प्यारा हो उस सिर पे चढ़ाना ना चाहिए। जिस घर पर आज मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आज मान नहीं उस घर पर जाना ना बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए। चाहे बेटी कितनी लाडली हो उसे घर घर घूमना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। उस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। जिस घर पर आदर मान नाही उस घर पर जाना ना चाहिए। ज्या घरात तुमचा आदर नाही, ज्या घरात तुम्हाला मान नाही, ते घर श्रीमंत असलं तरी तिकडे जायचं नाही. कोणाला सांगू, तुम्ही श्रीमंताच्या लग्नाला जा अगर न जा, गरीबाच्या लग्नाला मात्र गेल्याशिवाय होणार. प्रामाणिकपणे सांगतो, माझा अनुभव सांगतो, तुमचाही अनुभव आहे. मोठ्याच्या लग्नाला गेलं की मोठी माणसं फक्त दरवाजात उभे राहतात. राम राम मध्ये जा, गिळा आणि पळा, बस एवढंच. पण तुम्ही गरीबाच्या लग्नाला जा, गरीबाच्या लग्नाला गेलं ना महाराज, माझ्या लग्नाला, माझ्या लेकीच्या लग्नाला, माझ्या लेकराला महाराज आले किंवा आमचे महाराज आले, मृदंगाचार्य आले, असं कडकडून मिठी मारतं महाराज. लगेच स्टेजवर नेतं, फोटो काढतं, जेवायला बसलं तर घास घालायची तयारी. हा सन्मान जर कुठे मिळत असेल तर ते गरीबाच्या लग्नाला. श्रीमंताच्या लग्नाला जा अगर न जा, पण गरीबाच्या लग्नाला मात्र गेल्याशिवाय राहू नका. पुन्हा सांगतो, जिथे कदर आहे, जिथे मान आहे, तिथे आवर्जून जायचं. जिथे आपल्याला कोणी विचारतच नाही किती मोठा असेल, करोडपती असेल, काय जाळायचं का त्याचा मोठेपणा. महादेव सांगतात, मी माझ्या पदरचं बोलत नाही, भगवान शिवजी बायकोला समजावं लागले, सती मागच्या वेळेला माझा एवढा अपमान झाला, आता मला येण्याची इच्छा नाही. पण सती म्हणायला लागली, मालक जाऊ द्या हो, एखाद्या वेळेला कधी त्यांच्याकडनं चुकेल, कधी तुमच्याकडनं चुकेल, जाऊ द्या ना, होत राहतं, कमी जास्त चालत राहतं, चला ना तुम्ही. महादेवजी सांगतात, माझी यायची इच्छा नाही. आता सतीने थोडासा रोख बदलला आणि मग हळूच म्हणाली, माहेरची काय ओढ असते हे तुम्हा पुरुषांना काय माहिती. माहेरची ओढ कळण्याकरता स्त्री व्हावं लागते. मायबापाला, भावाला, आडनावाला, गावाला, नावाला, सगळ्या गोष्टीला सोडावं लागते. नवख्या घरात नांदायला जावं लागतंय. मग कळतं माहेरची ओढ काय असते. कठोर अंतकरणाच्या पुरुषांना काय कळणार. ठीक आहे मालक, क्षमा मागून एक प्रश्न विचारते आपल्याला. तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ, पण कळलं ना, कळलं ना, तुम्ही नका येऊ, मग मी जाऊ. भगवान शंकर असं म्हणले की मला असं वाटतं तू जाऊ नये, शेवटी तुझी इच्छा. भगवान शंकर जा म्हणले नाही. आणि सांगतो आपल्याला, लग्न झाल्यानंतर स्त्रीने बापाची आज्ञा मोडली तरी चालते, मालकाची आज्ञा मोडायची नाही. तुमचा प्रपंच सुखाचा. बाप म्हणत असेल सप्ताहाला या, आणि मालक जर म्हणत असेल जाऊ नका, तुम्ही बापाचा शब्द मोडा, दोष नाही लागत, पण मालकाचा शब्द पाळा. ज्यावेळेला रामायणामध्ये आपण ऐकता, ज्यावेळेला सीता मातेचा आणि सुनैना मातेचा संवाद आहे, त्यावेळेला सीता मातेला सुनैना माता समजावत आहे, तुझा संसार जर सुखी ठेवायचा असेल, सुखी व्हायचा असेल तर तू काय करावं लागेल. सास ससुर
गुरु सेवा करे हो सास ससुर गुरु सेवा करे हो सास ससुर गुरु सेवा करे पति रुख आलस मनुसरे हो पति रुख आलस मनुसरे हो मंगल भवन मंगल हारी वैगन भवन मंगल हारी श्री राम जय राम श्री राम जय राम। सुनैना माता सीतेला समजत आहे, सीते लग्न झाल्यानंतर सासूची सेवा कर, सासऱ्याची सेवा कर, गुरुची सेवा कर आणि पतीचा रोख पाहून वाग, तुझा संसार सुखाचा होईल. वडिलाची आज्ञा मोडी तरी चालेल, मालकाची आज्ञा मोडायची नाही. पण सती मातेने इथे चूक केली आणि महादेवाचा शब्द न पाळता सती माता माहेरात आल्या. आल्यानंतर सतीला असं वाटलं होतं की आल्याबरोबर सगळी लोक मला कधी आलीस केव्हा आलीस, ये चहा घेते का पाणी घेते विचारतील. पण दक्ष प्रजापतीने सर्वांना सांगितलं होतं, महादेवाला निरोप दिला नाही, सतीला निरोप दिला नाही, तिला कोणी बोललं ती येणारच नाही, तर आले तर कोणी बोलणार नाही. जेव्हा सती येते, आल्यानंतर सती पाहिली, एक तिची बहीण समोर आली आणि आल्याबरोबर ती बहीण बोलायला लागली सतीला, सती काय ताई आलीस का कार्यक्रमाला? कोण आलं होतं तुझ्याकडे पत्रिका घेऊन? सतीने खाली मान घातली आणि पुढे गेली. दुसरी बहीण बोलायला लागली, सासरमध्ये गरिबी आहे, बापाकडे श्रीमंती आहे, सासरमध्ये खायला चांगलं भेटत नाही म्हणून आली का? सतीने खाली मान घातली पुढे निघाली. गरिबी परिस्थिती आहे म्हणून काय बापाकडनं काही कपड्या लत्याची अपेक्षा आहे म्हणून आली का? सतीने खाली मान घातली पुढे निघाली. दुसरी एक मैत्रीण बोलायला लागली, सती लग्नाच्या वेळेला तर तुझं घर मसन वाटातच होतं. कोणाच आहे? लग्नाच्या वेळेला तर तुझं घर मसन वाटातच होतं, आता एखादा काही बंगला वगैरे बांधला का? सतीने पुन्हा खाली मान घातले. पुन्हा दुसरी बहीण बोलायला लागली, सती लग्नाच्या वेळेला तुझा मालक तर वाघाचं कातडच गुंडाळून आला होता, आता कपडे घालायला शिकला की नाही? म्हणजे नाही ते अपमानाचे शब्द त्या सर्व बहिणी बोलत होत्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मायबाप, सर्वांनी अपमान केला, सर्व जणांनी सतीचा अपमान केला, पण माहेरातलं एकच पात्र असं आहे जे तुमचा कधीच अपमान करत नाही. ते एकमेव पात्र म्हणजे माहेरातली तुमची माय. माईने पाहिलं आपली लेक, आपली मुलगी आली म्हटल्याबरोबर पटकन सतीच्या हाताला धरलं, आतल्या घरात नेलं, पोरीला समजावलं, बाळा अरे लग्न झाल्यानंतर बापाचं घर हे आपलं समजायचं नसतं बरं, बापाचं घर हे पाहुण्याचं घर समजायचं असतं आणि शहाण्या लेकीने बोलावलं तर यायचं असतं. सती ही सगळी माणसं तुझा अपमान करणार आहे, तुला कोणी नीट बोलणार नाही, पण मी माय आहे. माय कधीच तुझा अपमान करू शकत नाही. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे तोपर्यंत माहेरातला प्रेमाचा झरा जिवंत आहे. एकदा का माहेरातली माय गेली की माहेरातला ओलावा संपला नाही बा. माय जिवंत असेपर्यंत बघा ना, त्या माईची तळमळ पोराकडे येते, सांगते, दादा अरे 3 दिवस झाले रे सप्ताहाला आपली ताई आली नाही. शेजारची ताई आली, पलीकडच्या वाड्यातले आले, थोरल्या वाड्यातले आले, धाकट्या वाड्यातले आले रे. आण ताईला. मुलगा म्हणतो, आई जरा परिस्थिती नाजूक आहे, एवढं वर्ष मी आणलं नाही. म्हातारी शांत बसते. पुन्हा दुसऱ्या दिवशी पोराकडे जाते, दादा अरे नको रे नवी साडी नेसू, घरातली साडी नेसू रे आपण ताईला. लेकरा बाळाला वाटलं 2 लेकर आहेत, एकाला कपडे कर, एकाला राहू दे रे बाबा, पण आण माझ्या ताईला. वर्ग म्हणता, आई जरा परिस्थिती नाजूक आहे, एवढं वर्ष नाही आणणार मी. पुन्हा म्हातारी गप्प बसते, पुन्हा येते. पोराला म्हणते, हे बघ दादा, तुम्हाला औषधाला दिलेले 500 रुपये माझ्याकडे आहेत बरं का, कुठे ठेवलेले, धर बाबा, पण आण माझ्या ताईला. पोराच्या शिव्या खाते
पण जोपर्यंत पोरगी येत नाही तोपर्यंत म्हातारी स्वस्थ बसत नाही. म्हणून जोपर्यंत माहेरात तुमची माय आहे तोपर्यंत माहेरातलं प्रेम कायम आहे. एकदा का माहेरातली माय गेली की माहेरातलं प्रेम संपलं मायबा. आई तुझ्या मूर्तीवाने या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाने या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार भेटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा अमृता होणी गोड पाजला अमृता होणी गोड पाजला अमृता होणी गोड पाजला आई तुझ्या अनमोल जन्म दिला अनमोल जन्म दिला तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला तुझे उपकार आई असते बरं का. तुमची माझी माय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रेमाचा सागर जिवंत आहे. सर्वांनी अपमान केला सतीचा पण माय कधी अपमान करत नाही बरं का. आणखी एक वाक्य बोलू का. प्रत्येक घरातली म्हातारी चोरी करते. प्रत्येक म्हातारी चोर आहे. वाईट वाटून घेऊ नका माझ्या बोलण्याचं. फक्त तिचा एकच उद्देश असतो 10-5 रुपये जमवावे आणि सप्ताहाला आलेल्या माझ्या लेकीला फुल नाही फुलाची पाकळी तरी द्यावी. किती बी गरीबी परिस्थिती असू दे मायबाप ही म्हातारी आई आपल्या लेकीला काही ना काही दिल्याशिवाय राहत नाही. आई असते बरं का. माझे हात जोडून विनंती फक्त माय गेल्यानंतर मोठ्या मोठ्याने रडण्यापेक्षा जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत त्या माईला व्यवस्थित बोललं पाहिजे. त्या माईसोबत आपण व्यवस्थित वागलं पाहिजे. हो माय फार मोठी असते. वेळ संपत आली. मला आईचं प्रेम सांगेन मी आपल्याला. मला तुमच्या आईचं ठाऊक नाही पण माझ्या आईचं सांगतो. आम्ही ज्या ज्या वेळेला कीर्तनाला जातो ना मी सांगितलेलं असतं आई आज रात्रीची सेवा उदगीरच्या बाजूला शेल्लाळला आहे. बर किती लांब आहे. यायला 2 तास लागतात. मग तिच्या लक्षात येते 11 वाजता कीर्तन संपते. निघायला करायला 10-5 मिनिट 2 तास यायला 1 वाजेपर्यंत येणं अपेक्षित आहे. पण वाटेल काही चहापाणी म्हणा काही थोडंसं आम्ही थांबलो 1 वाजेपर्यंत नाही पोहोचलो ना बरोबर 1:30 वाजता 2 वाजता माझ्या आईचा फोन मला येतो. आम्ही घरी पोहोचेपर्यंत झोपेपर्यंत माझी आई नाही झोपत. जशी माझी आई माझ्यावर प्रेम करते ना तशीच तुमची आई सुद्धा तुमच्यावर प्रेम करते रे दादा. तर त्या माईवर कधीतरी प्रेम करायला शिका. प्रत्येक मुलीने केवळ आईला भांडण्यापेक्षा कधीतरी प्रेमाने आईला बोललं पाहिजे. कधीतरी ते आईचं सुख आईचं दुःख आम्ही जाणलं पाहिजे. तुमची असू द्या माझी असू द्या अगर देवाची देवीची माय असू द्या ती माय असते. सर्वांनी अपमान केला पण आई मात्र अपमान करत नाही. सतीला जवळ घेते डोक्यावर हात फिरवते आणि सतीला बोलायला लागली सती तुझ्या बापाचा आदेश आहे तुला इथं कोणीच नीट बोलणार नाही. तुला कधी आलीस का म्हणून सुद्धा कोणी विचारणार नाही. उलट तू आल्याचा आनंद नाही तू आल्याचं सर्वांना दुःख आहे. का आली सती सांग ना. माय आहे आल्यानंतर लेकीला राहा म्हणणं माझं कर्तव्य आहे. पण माईचा नाविलाज आहे बाळा. तू आताच्या आता आला पावलानं जा. पण माय जिवंत आहे तोपर्यंत लेकीला उपाशी राहू देणार नाही. पटकन 2 घास खाऊन घे. तुझ्या बापाला जर कळलं ना ताट सुद्धा वाढलेलं तुला खाऊ देणार.
2 घास माईने पोरीला खाऊ घालावे. 2 घास कशी न खाल्ले की तेवढ्या दक्ष प्रजापती आले आणि आल्यानंतर पाहिलं की सती आली आहे. आणि सती आल्यानंतर त्या सतीला आपली पत्नी खाऊ घालते तर पायाची मुंगी मस्तकाला गेली. आणि आता दक्ष प्रजापती सतीला बोलायला लागले. पुन्हा एकदा महादेवाची निंदा करायला सुरुवात केली. स्मशानात राहतो, घर नाही, दार नाही, अंगाला सर्प लटकवतो, अंगाला राख लावतो, प्रपंच जमला नाही, काही जमला नाही असा तुझा पती, कशाची घमंड आहे. नाही ती निंदा, नाही ते शब्द दक्ष प्रजापतीने महादेवाच्या बाबतीत वापरले. सती मातेने बराच वेळ ऐकून घेतला. आता तिची सहनशीलता संपली आणि आता सती माता आपल्या पित्याला बापाला बोलायला लागली. बाबा, असेल माझा पती स्मशानात राहणार, असेल माझा मालक अंगाला राख लावणार, संसाराची राख रांगोळी करणारा नवरा असू द्या, पण तुम्ही लग्न लावून दिलंय म्हणून मी त्याच्याशी नांदते. आणखी सांगू का मायबा, अशा कितीतरी स्त्रिया आहेत काही धड नसतं महाराज सासरमध्ये. नवरा मारत असतो, जमिनीचा पत्ता नाही, घर नाही, दार नाही, दिवसातून 2दा मारतो. एखाद्या माऊलीला जर म्हणावं, ताई तुमच्या माहेरचं तर वातावरण एवढं छान आहे, परमार्थिक माणसं आहेत, 25-25 एकर जमीन आहे, पण अशा घरात तुम्ही नांदता कशासाठी. ती मुलगी, ती माऊली आमच्या सामाला एकच उत्तर देते, महाराज माहेरचं किती जरी मोठं असलं, किती जरी सुख असलं तरी दिल्या घरी नांदावं लागतं. का? फक्त आणि फक्त बापाचं नाव चालतं.